मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. टाणा And I'm a दत्ता मोरे द ग्रेट प्रोडक्शन वाला. काय यार एवढंच काय ते स्वतःच आहे रे माझ्याकडे. त्याच्यावरच करिअर चाललंय. ते तर ढापू नको ना यार. सॉरी यार सॉरी गौऱ्या यार मला जाम भारी वाटायला लागलं यार ना. असं वाटतं आता कधी बाई येईल आणि मी कधी लावणी बघतोय. रिलॅक्स रिलॅक्स. जेवण बघितल्यावर खांडेकर जसं वागतं तसं वागू नकोस. कधी बाई बघितली नाहीस का? आपण समीर चौगुले बनायचं. मनात तेच असेल पण चेहऱ्यावर नाही दाखवायचं. येडा म्हणून पेढा खायचा. लोकांना वाटलं पाहिजे ओ वाटा जेंटलमॅन यार. काय केलं परत कर. तू ज्यांना चिडवतोय ना ते कोणाचे तरी गुरु असू शकतात. पण त्यांना काय माहित गुरु किती पोचलेला आहे ते. बरोबर ना. पण हे आपल्याला शोभत नाही रे. आपल्याला शोभत नाही असं करू नको. वी आर जेंटलमॅन ब्रो जेंटलमॅन. गौऱ्या यार हे एवढं सगळं तुला कसं माहिती रे. अरे आपण रेग्युलर येतो ना इकडे. बाई एकदम जवळून ओळखते आपल्याला. अरे आपल्याकडे आमाप पैसा आहे कुठेतरी उधळला पाहिजे ना. अरे पण तुझा चेक मीच काढतो रे. आता येताना रिक्षाचे त्याच्यापेक्षा जास्त झाले. दत्तू ऐक ना तुला काय वाटलं मी फक्त हास्य जत्रावरच कमवतो काय. अरे हास्य जत्रा इज लाईक अ बडीशेप फॉर मी. इट इज नॉट माय ब्रेड बटर. ओके. अरे पण तू 20 दिवस इथेच पडीक असतोस बडीशेप साठी. मग ते ब्रेड बटर कधी कमवतो. दत्तू ऐक ना दत्तू. अरे आपले बरेच उद्योग आहेत रे. आपण सुपरा मारतो बरेच पैसे कमवतो. खूप शानो शौकत मध्ये राहतो रे आपण. तुम्हाला हास्य जत्रावाल्यांना काय करणार यार. शानो शौकत मध्ये राहणं म्हणजे काय असतं ते. तुम्ही आयुष्यभर नुसतं आम्हा बॉलिवूड करांवर जळा. असो असो ठीक आहे. तुला माहिती आहे ना. अरे बाई आहे ना बाई अशी आपल्या बोटांवर नाचते रे. काय बाई कशी आहेस. काय रे झिपऱ्या तू इथं काय करतोय. तुमची आठवण आली आलो तुमच्याकडं. असं हा. आणि मला कोण आहे तुमच्या सोबत. कोण मालक. हेच खट्याळ मिश्की बस का. रुबाबदार. हे बघे एवढा बदला नाही घ्यायचा. आपण की नाही बोलतात एवढं काय. हे राहू दे. हे मालक कोण आहे. एक मिनिट. अरे हा मालक नाहीये. अरे हा माझ्या सोबत आला आहे. हा आमच्याकडे प्रोडक्शनला आहे. माझ्या सोबत आला. त्याला जरा बघायचं होतं म्हणून. नमस्कार बाई. नमस्कार तुम्ही नाही करायचं. नमस्कार आम्ही करायचं ना. मालक नाव काय म्हणलात. दत्तू. काय झालं. एवढं दत्तू मोरे. काय झालं काय झालं ऐक काय झालं. दत्तू माणसाचं नाव ना असं दणकट पाहिजे. दत्तू. एक मिनिट. एक मिनिट एक मिनिट मला सांगा दत्तू नावात असं काय दणकट आहे. दत्तू काय दणकट आहे. दत्तू तो हा काय दणकट आहे याच्यामध्ये. हा दणकटपणा नाही हा हलकटपणा आहे. मालक मी आहे. मी ह्याला मी माझ्या सोबत आणलाय. आज याचा नाही याचा असा अख्खा खर्च मी करणार आहे. मी हे घ्या ठेवात. ठेवतो दत्तू. मी मागितलं नाही नाही. आधी मी अदाकारी दाखवणार मग बिदागी द्यायची. बरं बरं. फुकटची दीड दमडी पण घेत नाही मी सांगून ठेवते. हा हा हा. आणि इथं पैसा असं उधळायचं नाही तर नाही. हातावर द्यायचं. काला दाखवते मी कोटा नाही यो. हा ठीक आहे. आला तोंड वर करून छिपऱ्या. दत्तू 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 इकडे ना. हसायचं ना दत्तू. आमची जुनी फ्रेंडशिप आहे. जरा ना आज बाईंचा मूड जरा वेगळा दिसतोय. बाई हा तुम्ही करा सुरू. बसा बसा. हा तुम्ही सुरू करा. दत्तू खाली. माझी बैठक माझे नियम. मी बोलणार तेव्हा डान्स. बरं तुम्ही सांगा तेव्हा डान्स. हा मालक तुम्ही खाली कशाला बसलात. अरे बसू द्या ना ह्याला. वर बस. असं नाही ना मालक. रुबाबदार एकदम.
शिप्रिया हा. बाजूला सर मी बाजू बसलो एकदम रुबाबदार हा. करायची का सुरुवात होऊन जाऊ दे. कशी मी राखू तुमची महरजी तुम्ही बसा भाऊजी तुम्ही बसा भाऊजी तुम्ही बसा भाऊजी. थांबा तर तू जरा मागे ना बा पैसे बी देणार आहे ना हा. तुम्ही ह्याच्याकडे बघून का नाचताय माझ्याकडे बघून नाचा खरं तर ना हा माझ्या सोबत आलाय तुझ्या सोबतच्यांचीच करिअर व्हायला लागले तू इथंच आहेस ओय बाई पर्सनल बोलायचं नाही मी तुम्हाला पैसे देतो ना माझ्यासाठी गा ना तुम्ही नाचा ना माझ्यासाठी दत्तू बाळा जा दरवाजात जा पटकन जा चप्पल पळ जा चप्पल घाल हा माझ्यासाठी नाचा बरं काय ठीक आहे नाचते नाचते हा दत्तू हा तुम्हावर केली मर्जी बहार नका सोडून जाऊ रंग महाल तुम्हावर केली मर्जी बहार नका सोडून जाऊ रंग महाल. अरे गप्पा ना जरा 2 मिनिटं गप्पा आहे दत्तू इकडे रे इकडे ना बाई मी तुम्हाला काय सांगितलं होतं माझ्याकडे बघून तुम्ही नाचायचं आहे तुम्ही याच्याकडेच बघताय सारखं सारखं ह्याच्यात काय आहे कोण आहे रे तू कोण आहे ह्याच्यात काय आहे एवढं मी कोण आहे? कोण आहे तू मी कोण आहे? हा तूच मला सांग सई मॅडम तुला पहिल्या परफॉर्मन्सच्या वेळेस काय म्हणाल्या गौऱ्या स्किट मस्त झालं आणि मला काय म्हणाल्या? काय म्हणाल्या सर तुम्ही काय करता सर गौरिया अरे शेवटी जवाहिराला कळतं रे हिरा कुठे कोळसा कुठे. गप्पा यार तू जरा गप्पा बस ना हा मी तुला इथं आणलंय ना तू जरा गप्पा बस ना जास्त बोलायचं नाही ओ बाई कारण ना माझ्याकडे बघून मी तुम्हाला पैसे दिलेत ना प्लीज प्लीज तुझ्याकडे बघून नाच असंच वाटत नाही मला का पण तुझ्याकडे बघून झोप येते मला तू हसू नको रे फ्रेंडशिप मध्ये आहे हसू नको जरा शांत बस ना माझा चेहरा बघितला की झोप येते अरे हा चेहरा बघितला ना की अख्खा महाराष्ट्र ताजा तावाना होतो. काय झालं तुला ऍक्च्युली कफ झालाय त्याच्यात हात घालून किटली बाहेर काढीन मी सांगायचं ना तुम्हाला कप झाले आतमध्ये चला हळद दूध देते तुम्हाला एक मिनिट थांबा तुम्ही याला हळद दूध पाजणार आतमध्ये जाऊन हा आणि ते मी बघणार त्याचे पैसे मी तुम्हाला देणार या बघा मी इथं लावणी बघायला आलोय मगाची लावणी राहिली ना ते पूर्ण करा आधी ती पूर्ण करा आणि प्लीज माझ्याकडे बघा त्याच्याकडे बघू नका माझी बैठक माझे नियम मी कोणाकडे पण बघून नाची ना नाही तुमच्या मनाप्रमाणे नाचा मग कसं आहे माझ्याकडे पण बघा त्याच्याकडे असं पटकन बघा परत माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा हा चालेल हा. बसा तिकडं दत्तू लपतो जरा 2 मिनिटं हा करायची का सुरुवात हा हा पापडांची तोरणं बांधून डोळ्यावरती पापडांची तोरणं बांधून डोळ्यावरती ही नजर उधळती काळजातली फिरती जवळ याला काय अर्थ आहे यार माझ्याकडे बघताना पापण्याची तोरण बांधून डोळ्यावरती ह्याच्याकडे बघताना नजर भिरभिरते असं का गौऱ्या यार ठीक आहे ना यार तुझं जुनं झालं यार माझ्यात कसा फ्रेशनेस आहे ना मी पैसे देतो ना बाई तुम्ही माझ्याकडे बघून नाचा ना त्याच्या डोळ्यामध्ये असं काय आहे त्याच्याकडे बघताय माझ्याकडे काय हा माझ्याकडे काय हा तुझ्याकडे काय मला सांग तुला प्रसाद सर काय म्हणाले गप्पा यार त्यांना कुठं माहिती यार तू रोज रोज येणार आहे म्हणून त्यांना वाटतं तू एकच दिवस येणार आहे म्हणून ते बोलले जाऊ तर सोडणार तू यार हा
हे बाई ऐका ना प्लीज, मी काय म्हणतोय, हा. मी तुम्हाला पैसे देतो, मी तुम्हाला गिफ्ट पण देतो की नाही, हा. त्या सोन्याच्या अंगठ्या मीच दिल्यात की नाही, परफ्यूम पण मीच देतो का नाही, कपडे पण चांगले चांगले मीच दिलेत ना, मग माझ्यासाठी नाचा ना, माझ्याकडे बघू ना प्लीज, नाचाल ना. खरं सांगू का, काय ते तुमच्याकडे बघून नाचावं असंच वाटत नाही मला. मग काय होतंय? एवढा राजबिंडा पुरुष माझ्या समोर असताना तुझ्याकडे बघून नाचूच कशी मी? मला एक कळत नाही, ह्याला राजबिंडा लिहून लेखकाला रात्री झोप कशी काय लागते? आणि असं काय हाय काय ते थोबड्यामध्ये? अरे चेहरा बघा, दाढी वाढलेला कासव दिसतंय. ओ बाई माझ्यासाठी नाचा ना, नाचा ना तुम्ही तर. नाही नाही, का? यांच्या नजरेत मी एकदम घायाळच झाले. माझ्या नजरेनं बाणच सोडावं असं वाटतं. मला एक कळत नाही, तुम्ही ह्याला बाण मारता की माझी खेचताय? नका असं करू, माझ्यासाठी तुम्ही नाचा ना. हो हे बघ, मी तुझ्यासाठी नाचू शकत नाही, का? कारण याच्यावर माझं प्रेम जडले. काय? हो, याच्यावर? मी मनानं कधीच तुमची झाले. याच्यावर? आणि हा. लायकी आहे का तुझी माझी लावणी बघायची? तू माझी लायकी काढलीस, हा. आता सोडत नाही तुला मी झाडे. बघ, तू माझी लायकी काढलीस. तू झालं काय, सांग तरी बाळा, झालं काय? माझ्या आयटम तिला काय बोलायचं नाही, कोणाबद्दल? माझ्या आयटमला काय बोलायचं नाही. थांबा जरा जरा थांबा. अरे दत्तू, जर दोघांनी एकमेकांकडे बघा रे, कुठली जोडी आहे ही? गणपतीला दोघांनी एकत्र फिरू नका, न तो लोक 51 रुपये समजून पेटी टाकतील. माझ्या आयटमला काय बोलायचं नाही. बोल बेबी बोल. रॉक अँड रोल. परत बोल बेबी. क्या सुलूक किया जाए, मार दिया जाए या छोड़ दिया जाए? मालक, मला असं वाटतंय त्यांनी आपल्या समोर लावणी करून दाखवावी. लावणी करायचं मग उठशील तर मी लावणी करेल ना तू. अरे हात, मी ना लावणी करणार. जा, मी नाही करत लावणी. कापीन ना. काय मला कापणार? हा. काप काप मला, मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. काप. एक काम करतो, चेक वरता एक शून्य कापतो. इथं थांब, नाचतो. वाजव रे. मजा आली, सुंदर झाला. सई, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? काहीही बोलायच्या आधी मला आणि प्रसादला तिकडे यायचंय. दिवसांनी तुमचा चक्कीत जाळ परफॉर्मन्स बघितला. मन भरून आलं, समाधान झालं, पोट तृप्त भरलंय. थँक्यू. मी अशा तुमच्या परफॉर्मन्सची खूप दिवस वाट बघत होते आणि आज तो मला मिळालेला आहे, याचा मला खूप आनंद आहे. वने, पाठीनं जो डान्स केलास ना तू, कमाल, क्लास. दत्तू, अमेझिंग. म्हणजे दिवसेंदिवस तू छान खुलत चाललायस आणि आय एम शुअर की तुझा परफॉर्मन्स बघून इथले खूप लोक इन्सिक्युअर होतील या लेवलचा तू परफॉर्म करतोयस. त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. खूप कॉन्फिडन्स लागतो मित्रा अशा आर्टिस्टबरोबर ताकदीने उभं राहून त्यांच्याबरोबर त्यांनाच तितक्याच ताकदीची साथ द्यायला, आणि तू ती देतोयस त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. गौऱ्या, अमेझिंग. नेहमीसारखी एनर्जी. गौरव इज आय थिंक बॅक. आज जळणाऱ्या लोकांचं काय म्हणणं आहे बघू आपण.
एखाद्या परीक्षेत जेव्हा मुलाला कमी मार्क पडतात ना, आई वडील मायेने ओरडतात. लगेच पुढच्या परीक्षेला मुलगा बोर्डात येतो ना, तेव्हा फार अभिमान वाटतो. वंडरफुल, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता, आउटस्टँडिंग. म्हणजे खरोखर माझ्याकडे शब्द नाही. दत्तू, तू कमाल केलीस तू. आणि तू काय करतोयस हे तुला कळत नाही. आणि मी देवाकडे प्रार्थना असेल मनापासून की तुला कधीच कळू नये की तू काय करतोस, तर त्याचा आनंद आम्हाला कायम घेता येईल. वनिता, सुपर्ब ठसकेबाज परफॉर्मन्स होता. गौऱ्या, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि जे काही आहे ते प्रेमापोटीच आहे. आणि तुला फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर मला तुला हॉलिवूडमध्येही पाहायला खूप आवडेल. माझ्या खूप मनपूर्वक शुभेच्छा आहेत तुझ्या पाठीशी, रादर तुमच्या तिघांच्या पाठीशी. वंडरफुल. गौऱ्या, खास तुझ्यासाठी शेअर आहे आणि खास आपल्या लेखकांकडनं लिहून आला आहे. यू उदास न रहा करो जरा दोस्तों से मिला करो. यू उदास न रहा करो जरा दोस्तों से मिला करो, तबीयत सुधर जाती है. यू उदास न रहा करो दोस्तों से मिला करो, तबीयत सुधर जाती है. बस चुनाव दोस्तों का बड़ी सोच से करो. बस चुनाव दोस्तों का बड़ी सोच से करो, वरना अपनी पैंट उतर जाती है. वा वा वा. पण एकंदरीत खरंच खूप छान झाला परफॉर्मन्स. 51 रुपयाची नोट समजून मला दी बेस्ट होता. क्या बात है. थँक्यू सो मच फॉर दिस. सात वाजले संध्याकाळचे, तरी पण आमचं हे बछडं कुठे राहिलंय काय माहिती. ही आजकालची पिढी आहे ना, कुठे टिंग्या मारत फिरत असते काय कळत नाही. येऊ द्या, आज चांगली हजेरीच घेतो. हातभर शेपटीला, हातभर शेपटीला, हातभर शेपटीला, वाघुटला दिसतो बघा किती छान. हातभर शेपटीला, वाघुटला दिसतो बघा किती छान. बंद कर. अरे काय तुझी ही वागणूक. बंद कर हे माणूस साळे, बंद कर. वाघ, तुम्ही ना नेहमीच असं करता. जंगलातली माणसं आहेत ना, कॅम्प फायरच्या वेळी अशी नाचतात. तुम्ही पण नाचून बघा, मजा येईल. अरे काय मजा आहे ह्याच्यात, काय मजा आहे. आणि काय रे हे वॉक्स काय? वॉक्स? हा, ते माणसांमध्ये कसं पॉप्स असतं तसं वाघांमध्ये वॉक्स. अरे त्या माणसांच्या नादाला नको लागूस रे तू. अरे आपण वाघ आहोत, वाघ, ज्याच्या अंगात असतं 12 हत्तींचं बळ, ज्याच्या फक्त चाहुलीने अख्खं जंगल कापतं चळचळ, ज्याच्या एका डरकाळीवर सह्याद्रीच्या कडे कपाळीत उठतं वादळ, असा तो जंगलचा राजा तुल्यबळ वाघ. वाघ, हे काय केलं? वाघावरची कविता. मला वाटलं फालतूगिरी केली. अरे वाघ असाच असतो रे, पराक्रमी. त्याची उडी 12 हात लांब पाहिजे. म्हणजे पहिल्या उडीत तलाव, दुसऱ्या उडीत डोंगर आणि तिसऱ्या उडीत घोडबंदर. काय करू, हल्लीची जंगलं 2 उडीतच संपतात. पहिलीची जंगलं होती ना, ती गौरव मोरेंच्या केसांसारखी घनदाट होती. आणि आत्ताची जंगलं आहेत ना, समीर चौगुलेंच्या केसांसारखी झालेत. अरे त्या माणसांनी आपली जंगलं जरी नष्ट केली असती तरी आपण आपला वाघ पण जपलं पाहिजे रे. कळलं तुला? मला सांग,
त्या टुरिस्टच्या जीपच्या पुढे मागे फिरून तुला काय मिळतं रे? काय मिळतं सांग? ते ना माझे वेगवेगळे फोटो काढतात, वेगवेगळ्या पोज मधले फोटो काढतात आणि नंतर जीपवर लावतात, बॅनरवर लावतात. अरे वाघाचं वाघ पण त्याचा फोटो बॅनरवर मिरवण्यात नसतं रे, जंगलात वाघासारखं फिरण्यात असतं. आणि ते माकडांच्या त्या टोळी बरोबर होळी होळी म्हणत कसली वर्गणी मागत फिरतोस रे? वाघ ते काय आहे, तो माकड दादा आहे ना वर्गणी गोळा करतो, मग आम्ही ना होळी साजरी करतो आणि मग ना तो जमलेल्या पैशातनं ना काहीतरी प्यायला आणतो. त्या माकडांच्या नादाला लागायचं ना, आधीच सांगून ठेवतो. नाही, तो माकड दादा बोलला ते प्यायला ना की जाम भारी वाटतं, एकदम वाघ झाल्यासारखं वाटतं. अरे तू ऑलरेडी वाघ आहेस ना. हा? ते माकडांना ते पिऊन वाघ झाल्यासारखं वाटतं, पण ते पेल्यावर ह्या वाघाचं माकड होतं, त्याचं काय? तुला मी शिकवतो शिकार कशी करायची. हे बघ, पहिली डरकाळी फोडायची. चल डरकाळी फोड. अरे ढेकर दिलास डरकाळीच्या नावाखाली. ते काल वडापाव खाल्ला होता रिअल. अरे तुला लाज वाटते का? अरे वडापाव खातोस, खऱ्या वाघाचा बछडास ना, कार्यकर्त्यांसका वडापाववर काय जगतोस? सॉरी सॉरी सॉरी. वडापाव खातोय. अरे आपण शिकार केली पाहिजे. चल, तुझा आवाजाने अख्खं जंगल हादरलं पाहिजे. डरकाळी फोड. ए विधात्या, अरे पिढ्या बदलल्यावर आवाज का बदलतोस रे तू? आता काय करायचं? वाघ 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 तुम्हाला ना समजतच नाहीये की माझा अजून कंठ फुटलेला नाही, मी अजून पण लिटिल चॉम्प आहे ना. यो हे बघ बाळा, तुझा कंठ फुटला की मिमिक्रीसाठी सुद्धा म्याव करायचं नाही. हा, तुझ्या अशा डरकाईने अख्खं जंगल आणि जंगलातला प्रत्येक प्राणी हादरला पाहिजे. एकदम असा असा. अरे तुझ्या डरकाईने जंगलातला प्राणी हादरला पाहिजे, तू हादरला नाही पाहिजे. हा माझा आवाज होता. पण हादरायला जंगलात प्राणी कुठे शिल्लक आहेत? माझ्या आरेला कार्य करतोयस? अरे आता तुमच्याकडे राहिलंच नाहीये, ते मेट्रोने घेतलंय. म्हणजे मेट्रोने घेतलंय ना. अरे बछड्या, आपण वाघ आहोत. आपण एका दगडात दोन पक्षी नाही मारत. आपल्या पंजाने आपण अख्खा प्राणी मारतो. त्यामुळे तुला शिकार ही जमलीच पाहिजे. तुला सांगतो, जेव्हा तुझा जन्मही झाला नव्हता ना, तेव्हा मी केवढ्या मोठमोठ्या शिकारी केल्या होत्या. इथंच तर तुम्ही चुकलात. सगळं माझ्या जन्मा अगोदरच केलं. माझ्या जन्मानंतर ढेंगावर करून गुहेत असता. हाच प्रॉब्लेम होतो, मुलांसमोर काहीच करता येत नाही. अरे म्हणजे शिकारीच्या दोनच पद्धती असतात. एक म्हणजे पाठलाग करून शिकार करायची आणि दुसरी म्हणजे घात लावून शिकार करायची. घात लावायचा म्हणजे? घात लावायचा म्हणजे झाडा झुडपात लपून आपण सावजाच्या मागे जायचं आणि मग दबा धरून बसायचा. असा? अरे वाघ आहेस ना वाघ, दर्जेदार विनोद कर. सॉरी वॉक्स. दबा धरून बसायचा आणि मग श्वास असा रोखून ठेवायचा आणि मग सावजाच्या मागे हळूच जायचं. सावज बेसावज असताना त्याच्या समोर जायचं. मग त्याच्या डोळ्यात बघायचं, ते आपल्याला बघून गर्भगळीत होतं. मग त्याच्यावर अचानक हल्ला करायचा, झडप मारायची आणि त्याची शिकार करायची. श्वास कधी सोडायचा? अरे शिकार गर्भगळीत झाला की श्वास सोडायचा आणि घास घ्यायचा. साधा श्वास पण रोखता येत नाही, तू कसा बनणार रे शिकारी? पण बॉक्स, मला अजून पण प्रश्न पडलेला आहे की मी तुमच्या एरियात शिकार का करू? आपल्या एरियातल्या सगळ्या झाडांवर तुम्ही सुसू केले, मला कुठलं झाड शिल्लक नाही सुसू करायला. मग माझा एरिया कुठला? ये हुई ना शेरवाली बात. हे बघ, तू माझा बछडा आहेस, त्यामुळे तू आता माझ्या एरियामध्ये शिकार करायची. कुत्र्यासारखं करू नको, कुत्र्यासारखं करू नको. आता तुला वाघ बोललो ना, कुत्र्यासारखे आवाज काढतोय.
तू मोठा झालास की तू तुझा एरिया ठरवायचा, तोपर्यंत तू माझा बछडास माझ्या एरियात शिकार करायची. वॉक्स, मला एक प्रश्न पडलाय, विचारू? विचार विचार. बछडा कसा होतो? चल आता खूप उशीर झाला, जेवून घे आणि शांत झोप. आणि हा, झोपेत दचकू नको. तू झोपेत दचकतोस आणि आम्हाला दचकायला लावतो. मला सांगा वॉक, बछडा कसा होतो मला सांगा ना, मला ऐकायचंय. बछडा कसा होतो? हा. अरे बछडीच्या अरे त्याचं काय आहे, ती एक वाघ देवता असते. ती येते गुहेसमोर आणि बछडा ठेवते आणि निघून जाते. रम्य दिवस असतात ते. वॉक्स, तुम्हाला काय माहितच नाहीये. तुला काय माहितीये? मी तुमची क्लिप बघितली डिस्कव्हरीवर. अरे फिस्कवरी काय आहे? ते आपलं ॲनिमल चॅनल आहे ना, त्याच्यावर तुमची क्लिप दाखवत होते. पण बाबा, तुमच्यासोबत आई नव्हती, दुसऱ्याच गटातली वाघीण होती. तुमचं लफडं आहे ना. चल आता खूपच उशीर झाला, जाऊया. मी आईला सांगतो. अरे बछड्या, मी जरी वाघ असलो ना तरी कोणाचा तरी नवरा आहे रे. ते आपल्यात असं नसतं काही. आपल्यात फक्त नर आणि मादी, हे नाती गोती, जात धर्म, हे सगळे गुंतावळे त्या माणसांमध्ये असतात. आणि म्हणूनच मला त्या माणसांचा राग येतो. तुम्हाला सगळ्यांचाच राग येतो. तुम्हाला आपल्या काकांचं पण राग. नाव काढू नकोस काकाचं. तिकडे त्या सर्कशीत गेला, त्या रिंग मास्टरच्या हातातलं खेळणं बनला. आणि सर्कशीतल्या प्राण्यांवर बंदी आल्यानंतर कुत्र हाल खात नव्हता त्याचे. आलेला आपल्या दाराजवळ, बघितलंस ना? हो. हा पण खरा हिरो एकच. कोण? तुझा मामा. जंगलामध्ये शिकाऱ्यांची जीप आली होती, तेव्हा त्या जीप वर चढून त्या 2 शिकाऱ्यांना त्याने ठार केलं हल्ला करून. पण उपयोग काय झाला? शेवटी त्यांना नरभक्षक म्हणून गोळ्या मारल्या ना. हेच वाईट होतं ना रे. आपण त्या माणसांच्या शहरात गेलो की आपल्याला गोळ्या घालून ठार केलं जातं. आणि त्या माणसांनी आपल्या जंगलात घुसखोरी केली आणि आपण बंड केलं तर नरभक्षक नावाचं लेबल लावून आपल्याला ठार केलं जातं. या रंगबदलू माणसांमुळे झालं हे सगळं. त्यांनीच घात केला आपला. त्यांच्या या वाढत्या शहरीकरणामुळे आपली जंगलं नष्ट झाली आणि आपली संख्या पण कमी झाली. पण तुला एक सांगतो, आपल्याला वाघाचा जन्म मिळालाय ना रे. मग पृथ्वीवर शेवटचा वाघ जिवंत असेपर्यंत आपण वाघासारखं जगायचं आणि वाघासारखंच मरायचं. कारण माणसांची गर्दी वाघाला बघायला होते, माकडांना नाही. बछड्या, इकडे. हे शहराचं वेळ सोडून दे. शहराकडे नको जाऊस. जंगल छोड़ के भूल के भी मत जाना उन शहरों में. मैंने वहां टाई सूट पहन के जानवरों को घूमते हुए देखा है. हॅलो आरोही, ते चौघुले आलेत का ऑफिसला? नाही मॅडम, त्यांचा फोन आला होता उशीर होतोय म्हणून. त्यांचा काहीतरी भयानक अपघात झालाय. पाय मुरगळलाय. पाय मुरगळणे हा काही भयानक अपघात आहे का? हा माणूस इथे ऑफिसला कामाला लागला ना, हाच एक भयानक अपघात झालाय माझ्या आयुष्यात. एनिवे, ते आलं ना की त्याला पाठवून द्या आतमध्ये. ओके मॅडम. काय अरे कैसा आहे? हा, सुरांवर राग काढून झाला का? अरे मी म्हणतो, ऑफिस मधला व्हाईट वॉकर आला का? त्या तुमच्या मॅडम आहेत, त्यांनी तुम्हाला आत बोलवलंय. ओ रिअली? जातो मी. पाय मुरगळलं ना तुमचा? रे बरं झालं आठवण करून दिली यार, विसरलो तुम्ही. सॉरी. टक टक मैं कमीनी औरत है तू मैन. मला ना कंटाळा आलाय तुझ्या या वाक्याला रिॲक्ट होण्याचा. पण
एनिवे या आत या. अरे तुम्ही असं चालात? हा मग आज तो दाराचा आवाज नाही केला? थँक्यू आठवण करून दिल्याबद्दल. नाही नाही काय काय नक्की मुरगळले काय? हे पाय पाय मुरगळलाय. मग एवढा ताण? हो पाय मुरगळलाय त्यामुळे एकदम कपाळात दुखायला लागलं एकदम असं वेदना व्हायला. मॅम कॅन आय टच द डाऊनटाऊन ऑफ माय हे डाऊनटाऊन? बसा बसा बसा. आज काय कारण? आज काय कारण म्हणजे ऑफिसमध्ये उशिरा येण्याचं काय कारण? मॅडम आज मोठ्या अपघातातून मी बचावलेलो आहे. माझा पाय मुरगळलाय मॅडम. म्हणजे मी माझ्या बिल्डिंगच्या खाली आलो ऑफिसला यायला. मी रिक्षाला हात करणार इतक्यात माझ्या मनात विचार आला की अरे दिवाळी तोंडावर आली आहे. दिवाळी तोंडावर आली आहे. माझ्या बॉससाठी मी दिवाळी गिफ्टच नाही घेतलं. मी असं गरकन फिरलो मॅडम. तुम्हाला माहिती आहे मी इथून खूप शार्प आहे. गरकन फिरलो पण माझ्या पायांनी नोटीसच केलं नाही. ते पाय तिथेच राहिले. वरची बॉडी गरकन वळली आणि मुरगळ असा पाय एकदम मुरगळून गेला मॅडम. ही जी तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही फालतूपणात वाया घालवतात ना ते जर ऑफिसच्या कामात वापरली असती ना तेव्हा ना सिनियर क्लार्क झाला असतात तुम्ही. बेटा इसी को लाइफ कहते हैं. गबरे शाण्या. कोण बेटा? कसली जिंदगी? किती वाजले? किती वाजले? जा कामाला लागा. ऑफिसच्या कामाला लागा. चला. हो पण मी तुमच्यासाठी गरकन वळून जो फराळ आणलाय तो तर देतो तुम्हाला. तुम्ही डोंट वेस्ट युअर टाइम प्लीज. तुम्ही ऑफिसला जा. मॅडम मी फराळ आणलाय मॅडम. मला माहिती आहे यावर्षी तुमच्याकडे दुःखी दिवाळी आहे. तुमच्या आजी सासूबाई संत्र्याची बी गळ्यात अडकली आणि गेल्या त्या. मला माहिती आहे कल्पना आहे मला. त्यासाठी मी तुमच्यासाठी फराळ आणलाय. पद्धत असते मॅडम. ज्यांच्याकडे दुःखी दिवाळी असते त्यांच्यासाठी फराळ द्यायची पद्धत असते मॅडम. हे मी तुमच्यासाठी आणलंय मॅडम. प्लीज घ्या मॅडम. तुम्ही खरंच माझ्यासाठी फराळ आणलाय? येस मॅडम. हाऊ स्वीट इज दॅट. येस येस ओके. मग खरं आजकाल एवढं कोणी कोणासाठी करत नाही. मी तुम्हाला उगाच नावं ठेवते पण थँक्स. म्हणजे एवढं आठवणीन तुम्ही फराळ घेऊन आला. थँक्यू सो मच. जानू डोळे पुसत. लायकीत राहायचं. ऍक्च्युली तुम्ही असं वागता ना तर मला प्रचंड राग येतो पण तुम्ही जर नीट वागायचं ना प्लीज. येस मी जस्ट एनिवे थँक्यू फॉर दिस. येस ओके. ओ चकली ही अशी भिजलेली काय? पाणी पडलं असेल त्याच्यात काहीतरी. एक मिनिट यात काय मसाला पापड कसं काय आला? अरे काढायचा राहिला बहुतेक तो. बियरचं बूच. तू काय बार मधला शिल्लक राहिलेला चाकणा घेऊन आलास मला फराळ म्हणून? चकली लाज वाटते तुला? चकली आहे त्याच्यात म्हणून म्हटलं. शट अप. काल आधीच काढून घेतली मग बसलो मी. तुला लाज वाटते? काय कोण माणूस आहेस का कोण आहेस कोण तू? अरे कुठल्या मातीचा बनलायस तू? हसतोस काय? तू तुझ्या बॉसला फराळ म्हणून चाकणा देतोस? नॉनसेन्स. सॉरी. हे काय? उचल पुढक. जा कचऱ्याची पेटी दाखव त्याला. जा. हे नकोय तुम्हाला? हे काढण्यासारखं आहे का? ठीक आहे मम्मी जातो. मम्मी प्लीज जा प्लीज. हॅव अ नाईस डे. थँक्यू. प्लीज आपण कामाला लागा. खूप कामं पेंडिंग आहेत. हो कळतंय तुम्हाला? प्लीज मूव फास्ट. मी जस्ट जात होतो. आउट फास्ट. ओके ऍक्च्युली माझं काम होतं मॅडम. काय काम आहे तुमचं आता? मला 15 दिवस रजा हवी आहे मॅडम. का? मला फिरायला जायचंय. मला टेन्शन आलंय. स्ट्रेस आलाय. कामाचा फटीग आलाय मला. कसला फटीग? रोज काम करून एकदम असं. अरे फटीचर माणसा 2 रुपयाचं तरी काम करतोस का रे? कसला फटीग आणि कसला स्ट्रेस? सॉरी. रोज आपल्या कामाला उशिरा यायचं. मी उशिरा येतो मॅडम. मी उशिरा येतो मान्य करतो पण एकदा आल्यानंतर वाघासारखं काम करतो मॅडम. अख्खं ऑफिस मी सांभाळतो मॅडम. अरे साधं पाय मुरगळ्याचं बेरिंग नाही सांभाळताय तुला आणि ऑफिस सांभाळण्याच्या गोष्टी करतोस. ते राईट. जा ना जा कामाला जा. काही मिळणार नाही सुट्टी बिट्टी. आउट. फायनल आहे म्हणजे आउट आहे. या इट इज फायनल. हो ऐक
आता हा दुखत होता ना. हो सॉरी. झाली टंगळ मंगळ करून तर जरा प्लीज जरा कामाला लागा प्लीज. मूव्ह. काही सुट्टी वगैरे मिळणार नाही. आउट. ठीक आहे म्हणजे मग गो टू युअर डेस्क प्लीज. एकदम फायनल काही नाही. या प्लीज. बघा नाहीतर चुटपुट लागून राहील तुम्हाला. कशाला चुटपुट? काय नवराच माझा का बॉयफ्रेंड? वाव. शट अप. आउट. कामाला लागा. स्वतःच्या हक्कांसाठी लढलंच पाहिजे. रिमूव्ह युअर हँड्स. रिमूव्ह युअर हँड्स. मला दिवाळीचा बोनसाय हवाय. काय हवंय? हो काय हवाय? मला दिवाळीचा बोनसाय हवाय. ऑफिस मधला प्रत्येकाला तुम्ही बोनसाय देता, मला आजपर्यंत बोनसाय दिलेला नाही. आय वॉन्ट माय बोनसाय राईट नाव. ऐक ए अकलेच्या बोनसाय झाडा. जो शब्द आपल्याला बोलता येत नाही ते मागायची लाज नाही वाटत तुला? इट इज नॉट बोनसाय. त्याला बोनस म्हणतात. बोनस. ठीक आहे मी आय जास्त घातला मला बोनस द्या. बोनस बोनस म्हणतात त्याला. त्याला बोनस म्हणतात. आणि असं काय केलंस रे तुला बोनस द्यायचं? असं काय मोठे तारे तोडलेस तू? 1.5 दमडीची लायकी नाही त्याला बोनस मागायला. कशाच्या आधारे बोनस मागतोस तू? इतना हसीन. ओरडते ना मी. गाणं कसलं का तुझ मध्ये? 2 रुपयाचा प्रॉफिट कधी कंपनीला दिला नाहीस तू. कशाच्या आधारे बोनस मागतोस तू? नॉनसेन्स. आउट. काही मिळणार नाही बोनस वगैरे. अरे काय काय चालेल? प्लीज 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 बोनस द्या. घरात पैसे नाही येतो. दिवाळी तोंडावर आली हो. मला बोनस द्या हो. मला पैसे द्या. आमच्या ज्या गरजा आहेत ना अगदी मिनिमम गरजा आहेत त्या सुद्धा आम्हाला भागवता येत नाही हो. म्हणजे बायकोला ब्युटी पार्लर मध्ये जायचं नाही जाता येतो. हे तुझी गरज आहे? हो तिची आहे ना. काही मिळणार नाही तुम्हाला बोनस वगैरे. तुम्ही प्लीज जा. म्हणजे स्वतःकडे पैसे नाहीत म्हणून तुमच्यासाठी गिफ्ट सुद्धा आणलंय. हे बघा आणलं दाखवतो तुम्हाला. तुम्हाला वाटेल. हे घ्या. हे घ्या. हे काय आणले तुम्ही? हे कारेट आहे. आंघोळीनंतर फोडायचं असतं ना. एवढं? आमच्यासाठी एवढं असतं. आता तुमच्यासाठी मला माहित नाही केवढं लागेल म्हणून मी घेऊन तू कारेट म्हणून कलिंगड आणलेस माझ्यासाठी? हे कलिंगड आहे? याला कलिंगड म्हणतात माणसा. ठीक आहे काम करा तुमच्या मुलाला द्या. सांगा चौगुले मामाने दिलाय. मग मी भाऊबीजेला येईन तेव्हा त्याच्याशी बोल. तू काही भाऊ बिऊ नाहीयेस माझा प्लीज. ठीक आहे विशू पाडवायला येईन. मग पाडव्याला काय? पाडव्याचा काय संबंध? आता अभ्यंग स्नानाला प्लीज बोलवू नका. नाही चौगुले तुम्ही एक काम करा. तुम्ही अभ्यंग स्नानाला याच. ओ रिअली? हो खरंच तुम्ही या. काय सांगताय? म्हणजे काय करत माहिती का मी त्या पायाखाली ना तुम्हालाच काराटे म्हणून चिरडे नसा. आउट. जा स्वतःच्या कामाला जा प्लीज. म्हणजे हे मग आपण आता बोन्स कन्फर्म समजूया. कन्फर्म मिळणार नाही. आउट. ठीक आहे. हे कलिंगड घेऊन जा. मॅडम माझ्या मुलीने 4 वर्षाच्या मुलीने तुमच्यासाठी चिठ्ठी लिहिली आहे. ती मला तुम्हाला द्यायची होती. घ्या मॅडम चिठ्ठी. ठीक आहे मी वाचते ना. आता वाचा. तुम्हाला तिचं अक्षर नाही लागलं तर मी सांगेन काय आहे ते. प्लीज 4 वर्षाची मुलगी आहे माझी. प्लीज वाचा मॅडम. ठीक आहे वाचते प्लीज. प्रिय विशू मावशी, माझा गोड गोड पप्पा तुला घे. हे काय? हे काय? पापा आहे. गोड गोड पापा तुला घे. पप्पा चुकून लिहिले त्यांनी. 4 वर्षाची. गोड गोड पापा. गोड गोड पापा तुला घे. पप्पा. विशू मावशी प्लीज तू पप्पांना बेसिन दे. या पप्पा बोनसाय म्हणतो आणि मुलगी बेसिन म्हणते. 4 वर्षाची मुलगी आहे. जरा प्लीज पुढे वाचा. बर ठीक आहे हरकत नाही. तू पप्पांना खूप खूप पैसे दे म्हणजे ते मला डॉल आणतील. हाऊ स्वीट. भुईचक्र आणतील, फुलभाज्या आणतील, खाऊ आणतील. हाऊ स्वीट इज दॅट. विशुमावशी विशुमावशी मी जर या दिवाळीला खाऊच खाल्ला नाही आणि उपाशी राहिले तर तुला आवडेल का ग विशुमावशी? पोअर गर्ल. काल आमच्याकडे पैसे नव्हते तर पप्पांनी मला तांदळाच्या पिठात पाणी घालून दूध म्हणून दिलं. ते मी पण प्यायले. माझा पप्पा खूप क्यूट आहे.
हँडसम आहे. त्यांना त्रास नको देऊस. त्यांना 15 दिवस सुट्टी दे. थँक्यू. सापात साप घोनस. माझ्या पप्पाला दे तू बोनस. बुबू करतो भॉ भॉ भॉ. बोनस न देणाऱ्याच्या आईचा घॉ. काय हे पत्र तुमच्या 4 वर्षाच्या मुलींनी लिहिलंय? हो लिहिलंय. तुम्हाला काय लाज वाटते? खरंच लिहिलंय. हा, कुठल्या थराला उतरताय? खरंच लिहिलंय. 4 वर्षाच्या मुलीला माझ्या पुढ्यात उभं करता तुम्हाला लाज नाही वाटत? नाही खरंच. तुम्ही लिहिलंय ना पत्र? खरं सांगा, तुम्ही लिहिलंय ना पत्र? तुम्ही कसं ओळखलं? त्या 4 वर्षाच्या मुलीने लिहिलं पत्र असं सांगतो आणि स्वतः खाली सही करतोस. एवढंच चुकलं नाही तर खपलं असतं यार. नाही तर मला कळलंच असतं ना ते. नॉनसेन्स. आउट आउट फ्रॉम हिअर. आउट. म्हणजे तुम्ही मला बोनस देणार आहात? मिळणार नाही. फायनल विचारतोय, मला बोनस मिळणार आहे की नाही? मिळणार नाही. बस बस. माझ्यावर आवाज. माझ्यावर आवाज. येस तुझ्यावर. मला जर आता बोनस मिळाला नाही. अरे तू रे. येस अगं तू ग. अगं तू. मला जर आता बोनस मिळाला नाही तर मी ऑफिसच्या खिडकीच्या बाहेर उडी मारून आत्महत्या करेन. जेलमध्ये जाशील तू. व्हॉट यू से? जा मार. मी खरंच मारेन ना. मी सिन्सिअरली सांगतोय. जा उडी मार. आत्ता जातो मी. राईट नाऊ आय एम गोइंग. गो. आता का नाही म्हणता? कुणी अडवलं? कुणी अडवलं? मला वाटलं तुम्ही थांबा म्हणाल. गो जम्प. विशू पापी आहेस तू. बोनस दिला असतं तर काय झालं असतं? उघड. अरे या माणसाने खरंच उडी मारली. अरे मी याचा चेक रेडी केला होता बोनस. कसा रे लोचटासारखा आलास तू? धमकी देतोस मला उडी मारण्याची? ग्राउंड फ्लोअरला ऑफिस आहे आपलं. तिथून उडी मारणार आहेस? गो टू युअर डेस्क. गो गो. म्हणजे चेक रेडी आहे की नाही? रेडी नाहीये. तुला बोनस मिळणार नाही. धोका 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 धोका. डॉक्टर. हा 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 हा. मी डॉक्टर आहे. हॅलो. या डॉक्टर नम्रता संभेराव स्पीकिंग. या काय होतंय तुम्हाला? अच्छा नाक गळतंय का? नाही इकडे यायची गरज नाहीये. तुम्ही एक काम करा. मी तुम्हाला एक प्लंबरचा नंबर देते. तिथे ते सगळे लिकेज व्यवस्थित बंद करतो. या हां मी पण गेल्याच महिन्यात आता माझ्या बाथरूमचं काम करून घेतलं होतं. सगळे व्यवस्थित लिकेज बंद केले होते. ओके. माझी डिग्री यु नो माझी. हॅलो हॅलो हॅलो. डॉक्टर 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 डॉक्टर. अरे साडी नेसलेली मधमाशी. डॉक्टर नम्रता संभेरा. मॅडम हा कानात माशी गेली. काय काय होतंय? कानात माशी गेली. बरं कशी गेली माशी? अशी कशी? कशी गेली माशी? अशी अशी कशी?
माझी गाडी टोल नाक्यावर आली. अच्छा, म्हणजे माशी टोल देऊन आत गेली. माशी टोल देऊन कशाला आत जाईल? माशी नाही आत जाणार. मग काही काय सांगता तुम्ही माशीने टोल? मी कुठे बोलू, तुम्हीच बोला. मी बोलले का? सॉरी, काय प्रॉब्लेम काय? तर माशी कानात गेली. माशी कानात गेली. मी टोल नाक्यावर माझी गाडी आली. मी काच खाली केली आणि माशी घापकन आत गेली. हो, कशी गेली? घापकन आत गेली. अच्छा, म्हणजे घपकन असा आवाज आला. घापकन असा आवाज कसा येईल? तुम्हीच म्हणालात ना घपकन आवाज आला. सांगायची पद्धत आहे ना. पद्धत बदला. पद्धत बदला म्हणजे डॉक्टर आणि वकिलांपासून काही लपवायचं नाही. अहो, मी कुठे काय लपवतोय? मी सांगतोय तुम्हाला ना. नाही, तेच तुम्ही. माझं काय म्हणणं आहे, नेमका एक्झॅक्टली आवाज कसा आला ना, त्यावरनं आपल्याला ठरवता येईल की माशी नर आहे की मादी. आवाज म्हणजे बघा, मी अशी काच खाली केली आणि असा आवाज आला. कसा आवाज आला? असा आवाज ओके, आला. देन माशी जी तुमच्या कानात आहे ती मादी आहे. म्हणजे याच्यावरनं तुम्हाला कळलं की ती मादी आहे? हो, कारण कसं असतं, मादी म्हणजे काय, स्त्री. हा. आणि बायका म्हणतच असतात, काय बेली माझं नशीब ग बाई. काय मेलीचं नशीब ग बाई. मादी. अच्छा, म्हणून ती मादी आहे. मादी आहे, कारण असं बायकाच करू शकते. आणि ती साधी सुधी नाही. शी इज डिस्प्युटेड, फ्रस्ट्रेटेड माशी. माशी फ्रस्ट्रेटेड आहे. आणि हो, ही नुसती गेली नाहीये तुमच्या कानात. मग इट्स सुसाइड अटेम्प्ट. कोणी काय केलंय? माशीने सुसाइड केलंय तुमच्या कानात. डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे. म्हणजे माशीवर डोमेस्टिक व्हायलन्स झालाय? हो, म्हणजे तिला काहीतरी संसारात प्रॉब्लेम आला असेल, त्याच्यामुळे ती तुमच्या कानात येऊन तिने आत्महत्या केली. एनिवे, म्हणजे माझ्या कानात आता आत्महत्याग्रस्त माशी आहे. हा हा, म्हणजे काय आहे, ही जी अशी केस आहे ना, ह्या अशा केसेस त्या साईडला बऱ्याच होतात. त्या साईडला म्हणजे होतात, ते होतं ते. ही मी बघते. हा, प्लीज. म्हणजे कसं अंदाज येईल. हा. ओ, अजून एक गेली. नाही नाही नाही, ते मी केलो. तुम्ही म्हटलं ना बाईची आवाज म्हटलं अजून एक. हा, मी केलं ते. काय हो? काय हो? लाईट बिल भरलं नाही वाटतं, केवढा अंधार आहे आतमध्ये. बापाने कानात लाईट कनेक्शन घेतलं. बाप नाही काढायचा माझा. हे बघा, बाप नाही काढायचा. मी तुमची माशी काढते म्हणून तुम्ही माझा बाप नाही काढायचा. माझा बाप नाही कोणाच्या कानात घुसत घापकन. हे बघा, मी बाप नाही काढायचा माझा. मी चुकून बोललो. आपण कानात कोण काय का तुला पण अक्कल नाही? हा, कुठल्या घाणेरड्या कानात जाऊन बसली? हे बघा, हो, माशी चांगली, मी घाणेरडा. बिचारी जीव तडपडतोय बिचारीचा. ती होकार देतो तुम्हाला, नका तिला काय त्रास देऊ. ती फडफडते कानात. नाही काढायचा. सॉरी, चुकून निघाला. कानात कोण लाईट कनेक्शन घेतं का? सॉरी, माझी चूक झाली, मला माफ करा. बस माफ करा मला, प्लीज प्लीज. आणि काहीतरी औषध वगैरे टाका त्याच्यात आणि तिला मारून टाका. Are you mad? Why? Are you silly? काय पण भ्रूणाला त्रास होऊ शकतो. कोणाच्या भ्रूणाला? औषध टाका मारून. का भ्रूण कोणाचं? ती गर्भवती आहे. कोण? माशी. आता तुम्ही असणार का गर्भवती? प्रत्येक फुगलेला पोट हे गर्भधारक नसतं मिस्टर. म्हणजे माझ्या कानात प्रेग्नेंट माशी आहे? या भाई, लवकर काढा. हो हो, 3 जीवांचा प्रश्न आहे भाई. तुम्हाला कसं कळलं माशीला जुळ आहे? जुळा नाही हो, तिसरा जीव मी आहे ना. मला तुमची काळजीच नाहीये. मला माशीची काळजी, कारण बिचारी कुठल्या संकटात असेल, काय त्रास. भाई, असं करू नका प्लीज. मी करते, तुम्ही डोळे बंद करा. हा, मी डोळे बंद करतो. उजवा हात उजव्या कानावर ठेवा. हा. डावा हात सांगितलं का? नाही, सॉरी. आता आहे बघा, तुम्हाला ना थोडेसे कंप जाणव, थोडेसे व्हायब्रेशन जाणव. सो यू डोंट वरी. पण माशी निघेल. माशीचं काही नो इश्यू, नो इश्यू. हा, आली आली. का मारलात? कानाखाली का मारली? हल्लात किती? ती येणार होती ती बाहेर. अशी मार करते काय कानाखाली? तुम्ही शांत. मारली का कानाखाली? होतं असं, ती आमची उपचाराची पद्धत. हे कुठले उपचाराची तुम्ही शांत व्हा, तुम्ही डोळे बंद करा.
तुम्ही डोळे बंद करा. बाई तुम्ही नीट प्लीज मला माझी प्रोसिजर प्लीज नीट करू द्या प्लीज प्लीज. ओके तुम्ही डोळे बंद करा. उजवा हात उजव्या कानावर ठेवा, डावा हात तिथेच ठेवा. हा ओके. आता कानात थोडे व्हायब्रेशन जाणवतील, पडद्याला थोडस तुम्हाला हो ऐका माझं पूर्ण. पडद्याला थोडे कंप जाणवतील. हा तुम्ही फक्त काळजी करू नका आणि तुम्ही हलू नका. ओके माशी निघेल ना? माशी निघेल. आपण काय करूया, माशीला ना आपण चेतावणी देऊ. चालेल. मे बी बऱ्या बोलाने बाहेर येऊ शकते. हा एक मिनिट. जस्ट प्रोसिजरचं तुम्ही असं नका करू. तुम्ही बंद करा, कान बंद करा. मी अशी येते मला वाटतं. हा जास्त बेटर पोझिशन. या ओके. ए माशी कानून के हवाले कर दो. कशाला बघितलं माझ्याकडे? येत होती ती आता बाहेर. सॉरी बोला काय बोला आता कळलं तिला माझा डायलॉग. सावध झाली ती. सॉरी तुम्ही माझ्या ट्रीटमेंट मध्ये तुम्ही प्लीज व्यत्यय आणू नका प्लीज. भोंगल सॉरी. अपने आप को कानून के हवाले कर दो, खून खराबा हो जाएगा प्लीज. माशी शी शी. माशी हिंदी आहे की मराठी हो? तमिळ. यांना यंगपुरा यंबक नंदले वन्न कचिकडाया पुरदन काळे दुपार बो. तुझ्या आईचा घोर. माशाली असं भोंगा लावून कोण माशी काढतं का बाहेर? का मैत्रीण आहे तुझी गप्पा मारत बसली असतात? माझ्या उपचाराचा भाग आहे तो तुम्हाला कसं कळत नाहीये? हे कसले उपचार? तू काय अतिरेक आहे का? चेतावणी देता? हो अतिरेकीच आहे. माशीने एक प्रकारचा अतिरेक केलेला आहे. संसाराला कंटाळून एवढा कोणी भोकाचा निर्णय घेतो? भोकाचा निर्णय नसतो, टोकाचा निर्णय असतो. ती तुमच्या कानाच्या भोकात गेली ना, मग तिने भोकाचाच निर्णय घेतला. अतिरेकच आहे हा एक प्रकारचा. बाई हे बघा, तुम्ही मला माझा उपचारच करू देत नाही. मला मी तुझ्या पाया पडतो. तुम्ही काहीतरी कानात टाका आणि तिला बाहेर काढा प्लीज. तुम्ही मला सजेस्ट करू नका. मी कानात चावी घालू का? हा चावी घाला, स्टार्टर मारा आणि जावा घरी. बाई अरे काय असं ना, चिमटा बिमटा काहीतरी घ्या आणि टाका ना. तुम्ही मला सजेस्ट करू नका. मी कोण आहे? चिमट्याने करा ना. मी करते ना. चिमटा करून अशी निघणार आहे का बाहेर? मला सांगताय चिमटा बिमटा? हे चिमटा नाही हो, तो फोर्सच असतो, त्याने काढा ना. तुम्ही मला सजेस्ट करू नका. हा मी आहे. मला सांगतायत एनटी स्पेशलिस्टला. बाई प्लीज मी पाय पडतो. हा हे काय? इट्स अ सक. ही सक्क नाही, फुकणी दिसते. इट्स अ सक. ह्याच्यात ना आपण ती माशी सक करायची. तिकडे बघा तुम्ही. हा बाई प्लीज. हो य. आता तुम्ही प्लीज हलू नका आणि माती खाऊ नका काही. ओके आता ती कन्फर्म येणार आहे. बाई आत्ता कान मोकळा झाल्यासारखं वाटतोय. हे मगापासून करायचं होतं ना. पटकन निघाली माशी. हे आधी का नाही केलं तुम्ही? नुसतं तोंड काय आलं होतं? काहीतरी बोला ना, आवाज काढा बाहेर. ओ बाई बोला ना काहीतरी. असं काय करताय? बोलतेच आहे मी. तुम्हाला कळत कस? एनटी स्पेशलिस्ट उगाच नाही. वा 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 वा. साधी सुधी डॉक्टर नाहीये मी. कळतंय का तुम्हाला? बाई ह्या कानाने ऐकायला काही येत नाहीये. बाई मला ह्या कानाने ऐकायला येत नाही. बाई काय केलं ह्या कानाने? काय ह्या सकामध्ये काय केलं तुम्ही? तुम्हाला ऐकायला नाही येते? इथून मस्त येतं, इथून काही ऐकायला येत नाही. बाई प्लीज काहीतरी करा ना बाई. हो काहीच ऐकायला येत नाही. बाई इथून येतं, इथून काहीच ऐकायला येत नाही. आपलं माशी काढायची ठरली होती ना. बाई काय सक केलं तुम्ही? हो बाई ऐका ना. बाई हो मला इथून ऐकायला येत ना, काहीतरी करा ना बाई. काय
माशी हातात राहिली. माझी माशी राहू दे कानात. मी तुला कानात वाढवेन. मी करते काय, मी कानात तिला शिकवेन. नाही ऐका माझं. मी कानात तिचं लग्न लावून देईन. नाही शेवटचं तिचा नवऱ्याचं बाळणपण तिचं बाळणपण सगळं माझ्या कानात करेन. पण ऐका तिच्याकडून मी माशी काढून मला नाही करायचं. आज मी खूप खुश आहे. सांगणार आहे कारण सांगणार आहे पण त्याआधी नमस्कार चमत्कार करूया. नमस्कार प्रसादा. नमस्कार. हॅलो सई ताई. कारण जुजबी फक्त नमालाच मिळालं ना. माझी फक्त दृष्ट काढली गेली. पण ती दृष्ट काढल्यानंतर लोकांनी ज्या दुष्ट नजरेने पाहिलंय जे मी भोगलंय तुम्हाला सांगतो. म्हटलं आज विषय एंड करूया. सई ताई बोलून आज विषय संपवून टाकूया. सई ताई. तर आता मूळ विषयाकडे वळूया. लग्न. लग्न म्हणजे ही एक अशी युती आहे की जी दोन व्यक्ती मिळून आयुष्यभर अशा समस्या सोडवत असतात ज्या आधी अस्तित्वातच नसतात. तुम्हाला सांगतो जगातले 90% पुरुष ह्या अशा बायकांमुळे त्रस्त आहेत ज्या बायकांच्या नावाच्या शेवटी NIAMTPLU ही अक्षर येतात. खोटं वाटतंय? स्वतःच्या बायकोचं नाव आठवून बघा. आठवून बघा. आहे की नाही? आहे की नाही? अरे हे सत्य आहे. माझी बायको पण अशीच. एवढी म्हणजे तुम्हाला सांगतो गणरायाच्या 2 बायका रिद्धी आणि सिद्धी. माझी एकच बायको ती पण नेमकी जिद्दी. नेहमी घालून पाडून बोलत असते. नेहमी घालून पाडून बोलत असते. आणि आज माझा बॉस येणार आहे घरी माझ्या पार्टीला. मला भीती होती की त्याच्यासमोर माझा अपमान केला पाण उतारा केला तर काय करायचं. पण नाही त्याच्यावरचा उपाय शोधून काढलाय. ॲक्च्युली काल नाही का जडीबुटीवाल्या बाबाकडनं ना बायकोचे मूड्स कंट्रोल करायच्या गोळ्या मिळाल्या आहेत. म्हणजे ह्या गोळ्या तिला दिल्या ना की तिचा स्वभाव आपला पाहिजे तसा होतो. या सगळ्या चॉकलेटमध्ये मिक्स करून ठेवल्यात. आता कसं चारतो तिला बघा. येऊ जात. पशा तुला काय सांगितलं होतं मी? काय सांगितलं होतं तुला मी? गॅस सिलेंडर नीट लावायला. का नाही नीट लावलास? तुझ्यामुळे. अगं लावला ना सकाळीच लावला. कसा लावलास? मी 2दा दूध तापवलं ठेवलं 2दा नसलं दूध. एक काम धड तुला करता येत नाही. एक सेकंड. गॅस सिलेंडर लावण्याचा आणि दूध नसण्याचा काय संबंध? म्हणजे ह्याच्यात माझी काय चूक आहे? माझी चूक आहे. नाही माझी चूक आहे. काय मी काय केलं? मी भांडी नीट घासली नाही. मी मुद्दाम काय केलं? लिंबूचा चमचा त्यात घालून ठेवला. माझी चूक आहे. काय केलं मी बाहेर जास्त वेळ दूध ठेवलं. काय केलं मी? सगळी कारण स्वतःच्या तोंडाने सांगते. पशा मला आता राग येतो. मी आहे ना म्हणून मी या घरात टिकली. पशा दुसरी कोणी असती ना तर निघून गेली असती. आधीच सांगते. माहेरी निघून जाईन मी. मग बघ स्वतः सगळं एकटा करत. त्या धमक्या देते. जा ना कधीतरी. काय म्हणालास खरं सांग. सॉरी माझी चूक झाली. ऍक्च्युली काय आलं तर सिलेंडर लावताना LPG मधला प्रोपेन गॅस माझ्या हाताला लागला. त्याची रिॲक्शन स्टीलच्या भांड्यातल्या कार्बन सोबत झाली आणि त्याच्या दुधातला तो प्रोटीनचा संपर्क आल्यामुळे दूध नासलं. बस. देअर यू आर. आता कसं? चल इकडे बस. आता ते 3 महत्वाचे शब्द बोल. आय लव्ह यू. हे नाही प्रसाद. कुठले आहेत? आय मिस यू. प्रसाद हे 3 शब्द नाही प्रसाद. ओके. आय लाईक यू. प्रसाद आता माझं डोकं फिरतंय प्रसाद. ओके. आय एम सॉरी. देअर यू आर. आय एम सॉरी. हे 3 महत्वाचे शब्द आयुष्यभर लक्षात ठेवायचे. आयुष्यभर. मला सांगतो हेल्मेट आणि बायको जोपर्यंत डोक्यावर चढून ठेवला ना तोपर्यंत जीव वाचतो. काय म्हणलास? काय नाही. नमो कुठली प्रेम. नमो बघ मी तुझ्यासाठी चॉकलेट आणलं. चॉकलेट या. आधी चिडचिड करायची आणि मग अशी चॉकलेट खायला घ्यायची. तुला माहितीये मला चॉकलेट खूप आवडतात म्हणून असलं काहीतरी करतोस. आणि इकडे ती गोळी. चॉकलेट. सॉरी ऍक्च्युली मी बोल. अरे बाप. काय पशा तू आता मला
लाडी गोडी लावतोय पशा. परिणाम एवढा लगेच लव यू जडीबुटी वाले बाबा. पशा पशा why you love जडीबुटी वाली बाबा when I am here. पशा माझ्यात काय कमी आहे पशा. पशा come on पशा come on. पशा love me. काय ग नमा. Why are you crying baby. नमा खूप वर्ष झाली हा अवतार बघून. रडू फुटतंय नमा रडू फुटतंय. पशा please don't cry baby. Please come on पशा love me. Love me baby. Baby love me. बाबू झाल्यानंतर हा सूरज विसरलेलं ग मी. पण गॅस तर चुकीचा लावलास म्हणून दूध नाचलं ना पशा. पशा ते बरोबर मूळ मुद्दा लक्षात ठेवलाय. गॅस माझ्यामुळे दूध नाचलं. पशा नमा. पशा टिंग टॉंग. पशा घंटी. घंटी मी बघतो ना नमा. अरे देवा. कचरा कचरीवाला आलाय. त्याच्याशी काय असं बोलतेस. नाही पुढे तुला कचरा पाहिजे. ओला देऊ की मुका देऊ. वा 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 वा. ओला देऊ की सुका देऊ. अरे सगळ्यांची भाषा भाषेत बोलते. बेबी I love your hair. I love your hair. What? I love what? हे बघा तुम्ही किती काय पण केलं ना पैसे मी पूर्णच घेणार. बस तिकडे गेलायस का. अरे ते पैशांसाठी नाही करत आहे. मग ऍक्च्युली तुला मी गोळी दिली आहे प्रेमाची गोळी. त्याच्यामुळे अशी प्रेमाने बोलते. साहेब मी आयुष्यभर तुमचा कचरा फुकट घेऊन जाईन. एक गोळीचं पाकिट मला पण द्या ना. का प्रसाद खांडेकरला द्यायचं. सगळ्यांच्या सेम समस्या चालू आहेत. धरमपाजी लव यू. कम ऑन लव मी. ते कमीने एक पण चुन नाही ग. नाही मला धरम आणि मंदारला अमिताभ आयुष्य जमेल असं वाटत नाही. साइड इफेक्ट काय लिहिलाय बाबा. अगं नमो धार्मिक माणूस होतो तिकडे कुठे तो नको. धन्नो तो किधर थे धन्नो. मुझे अकेले छोड़ के गई थी धन्नो. चल धन्नो आज डेट पे जाएंगे. मुलं मुली सगळ्यांचीच प्रेमाने वागायला लागली. काय प्रेमाने म्हणजे माझ्याशी इमोशन्स माझे खेळायला पाहिजे होते. इमोशन्स ही गोळी द्यायला पाहिजे होती. मला समजून घेणारी बायको मला पाहिजे. नमा चॉकलेट. आय लव्ह चॉकलेट फ्लेवर. चॉकलेट फ्लेवर. कसं वाटलं नमा. कसं वाटलं. नमो नमो काल नाही आवडलं. इमोशनल काल चॉकलेट नाही आवडलं का. तू दिलेलं चॉकलेट मला खूप आवडलं. रडतोस कशाला. मला खूप आवडलं हे चॉकलेट. अगं हो पण रडतेस कशाला. आवडलं चांगली गोष्ट ना. पण तू गॅस नीट का नाही लावला. सगळं ह्याच्यात हे नको विसरून. ते बरोबर लक्षात आहे तुझ्या. दूध नाचलं. नमो तुझ्या आईचा फोन आहे बघ. रडू नको. नमो रडू नकोस. माझं ऐक उगाच तिला काहीतरी वाटेल. हॅलो हा आई एक मिनिट नमूला देतो. नमा आई तू सकाळी फोन करणार होतीस मला. तू का नाही फोन केला. नमा अगं काय झालं तू रडतेस कशाला. आई अगं
आई यांच्यामुळे. माझ्यामुळे काय काय दूध नासलं काय? काय दूध नासलं. दूध नाचलं म्हणून तुझ्या नवऱ्याने तुला मारलं? एक मिनिट, असं कसं? एक मिनिट, त्याला फोन दे. त्याला फोन दे. आई ऐकत नाही. अगर ऐकत नाही. काय जावई बापू, काय चाललंय? मस्त झालंय तुमचं. थोबाड फोडेन तुमचा. हिम्मत कशी झाली तुम्ही माझ्या मुलीला हात लावला? लाज वाटत नाही? नाही, याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आता पोलीस, आता पोलीस. आई नाही, नाही पोलीस, पोलीस. आई आई हॅलो हॅलो नाही हॅलो ठेवला फोन. पोलीस पोलीसच बोलली, पूर्ण काय बोलली नाही ती. नाही बोलली. पोलीस म्हणजे मग ती पोलिसांना पकडायला गेली असेल. तुझ्या आई इथं पोलीस घेऊन येते, तिला वाटलं की मी मारलं, तू वेडी आहेस का? मी काय करू आता? माझ्या टिंगटॉंग. हा माझ्या घंटी. हा ना, रडायचं काय? घंटी तू शांत. नमा बॉस आला असेल, कंट्रोल कंट्रोल. नमा शांत शांत, कंट्रोल प्लीज. हा बॉस आला असेल, प्लीज कंट्रोल. हॅलो सर, प्लीज वेलकम सर. हॅलो हॅलो हॅलो. घरातून कोणतरी रडत होतं का? आवाज येत होता बाहेर रडायचा. हा ते टीव्ही लावला होता. टीव्हीवर ऍक्ट्रेस रडत होती. अच्छा, ओके ओके, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. नमा बघ सर आलेत सर. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार, कॉंग्रॅच्युलेशन्स. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज मला आणि तुमच्या नवऱ्याला एकत्रितपणे असं प्रमोशन मिळालेलं आहे. इट्स टाइम टू सेलिब्रेट. शॅम्पेन कुठे? शॅम्पेन कुठे आहे? शॅम्पेन कुठे आहे? हॅलो, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन. हा थँक्यू. हे रडतायत का? ते आनंद आशीर्वाद सर, आनंद आशीर्वाद. हे एवढे कोणीतरी गेल्यावर एवढं रडतात हो? नाही आनंद. ऐका ना सर, मी सांगतो सर. एक सेकंड, काय झालं मला सांगा. एक सेकंड, काय झालं स्पष्ट सांगा. 1 मिनिटामध्ये बोल नका. आउट. काय झालं सांगा. तुम्ही येणार म्हणून यांनी. हा काय? मी इथे येणार म्हणून तुम्ही त्यांना मारलत? तुम्हाला लाज नाही वाटत? अजून सांगा काय. खांडोळी केली? भाजी कापल्यावर कोण रडतो सर? ते ऐका ना, कोण रडतं भाजी कापल्यावर? सर ऐका ना सर, ऍक्च्युली मी सांगतो ना, ऍक्च्युली तिला ना मी गोळी घालायची होती तुम्हाला. गोळी घालायची होती. गोळी कशाला घालेन मी? मला लाज नाही. माझ्या लक्षात आलेलं आहे. ऐका ना सर, हॅरॅसमेंट करताय तुम्ही. तिला जिवे मारायची धमकी दिली, जिवे मारायचा प्रयत्न केला तुम्ही. काळजी करू नका, मी आहे, काळजी करू नका तुम्ही. सर ऐका, आत्ताच्या आत्ता तुम्हाला ऑफिस मधून मी काढतोय. यू आर फायर. यू आर. नाही मी आहे ना, हात नाही जोडायचे. माझं कर्तव्य आहे ते. हात नाही जोडायचे. सर ती धन्यवाद नाही बोलत, ती बोलते नको. हात नाही जोडायचे. बहिणीसारखी आहे माझी तो. नाही सर ऐका ना सर, बहीण आहे माझी, ही बहीण आहे. हात लावू त्याला, तुला काढलेला. यू आर फायर. सर ऐका ना. हो सर, सर हो सर, हो सर, दरवाजा असा होता, असा काय उघडला?